नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या चौथ्या प्रकरणातील महाराष्ट्राचा आर्थिक विकास ही संकल्पना बघत होतो। त्यात आपण पहिले कृषी क्षेत्र, दुसरे उद्योग क्षेत्र ही दोनही क्षेत्र अभ्यासली। आज आपण महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेले तिसरे क्षेत्र सेवा क्षेत्र बघणार आहोत। मग या सेवा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या सेवांचा समावेश होतो ते आपण बघू। मग सेवा क्षेत्रामध्ये विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होत असतो। मग आपल्याला माहिती आहे की विमा कंपन्या विमा उतरवत असतात। मग उद्योग असेल, शेती असेल किंवा सेवा क्षेत्र असेल तर यामध्ये अनेक प्रकारचे धोके निर्माण होत असतात आणि त्या धोक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते आणि ही नुकसान भरपाई परत मिळावी यासाठी या तीनही क्षेत्रांमध्ये किंवा क्षेत्रांसाठी विमा हा उतरवला जात असतो। त्यानंतर पुढचं आहे पर्यटन, की पर्यटन सेवामध्ये की ज्या आता खाजगी कंपन्या निघाल्या आहेत तर त्या मोठ्या प्रमाणावर देशामध्ये किंवा देशाबाहेर सहली आयोजित करत असतात। त्यानंतर पुढचं आहे बँकिंग, की बँक ही मोठ्या प्रमाणावर उद्योग असेल, शेती असेल, सेवा असेल यांना भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम करत असते। व पुढचं आहे सामाजिक सेवा, की ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य इत्यादी घटकांचा समावेश होत असतो। मग आता विमा कंपन्या, पर्यटन, बँकिंग की ह्या किंवा हे सर्व जे क्षेत्र आहे तर ते आपल्याला सेवा देण्याचं काम करतात, परंतु त्या बदल्यात आपल्याला त्यांना पैसे हे द्यावे लागतात। तसेच पुढे व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचाही यामध्ये समावेश होतो। मग सामाजिक सेवा बरोबरच व्यावसायिक सेवा, मग व्यावसायिक सेवा म्हणजे काय तर मग डॉक्टर असेल, वकील असेल किंवा मग शिक्षक असेल यांनी पेशा स्वीकारलेला असतो आणि पेशा स्वीकारलेल्या या व्यक्ती आहेत तर त्या सेवा देण्याचं काम करत असतात, परंतु त्या बदल्यात ते फी किंवा शुल्क घेत असतात, त्यालाच व्यावसायिक सेवा असं म्हणतात। व पुढे आहे अंतिम ग्राहक सेवा, की ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र उभारलेले असतात किंवा सुरू केलेले असतात। तर या सर्वांचा समावेश हा सेवा क्षेत्रात होत असतो। तसेच असे हे सेवा क्षेत्र आहे की जे मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरवणारे व वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते। तसेच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे योगदानही मोठे आहे। तसेच इतर क्षेत्राच्या तुलनेत स्थूल राज्यांतर्गत जे उत्पादने तर त्यामध्ये सेवा क्षेत्राचे योगदानही जास्त आहे। आता स्थूल राज्यांतर्गत उत्पादन की ज्याला GSDP असं म्हटलं जातं। मग आता स्थूल राज्यांतर्गत उत्पादन म्हणजे काय तर राज्याच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य होय। मग की स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात या सेवा क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त असून 2017-18 मध्ये हे प्रमाण 54.5% इतके होते। आपण सुरुवातीला बघितलं की कृषी क्षेत्र किंवा शेती क्षेत्राचा एकूण उत्पादनातील वाटा हा 12.2% इतका होता। तर दुसरे क्षेत्र आपण बघितले की उद्योग क्षेत्र, या उद्योग क्षेत्रांचाही उत्पादनातील वाटा हा 18% इतका आहे, परंतु सेवा क्षेत्राचा उत्पादनातील वाटा हा सर्वात जास्त म्हणजे 54.5% इतका आहे। म्हणजेच पहिल्या दोन क्षेत्रांपैकी किंवा दोन क्षेत्रांपेक्षा तिसऱ्या क्षेत्राचा वाटा हा सर्वाधिक असल्याचं दिसून येतं। मग अशा सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे काही प्रमुख उद्योग आहेत तर ते आपण बघणार आहोत। तर मग त्यामध्ये सुरुवातीला येतं अर्थतंत्र, माहिती तंत्रज्ञान की ज्याला आपण IT क्षेत्र असं म्हणतो, स्टार्टअप की जे नवीन उद्योग किंवा कंपन्या सुरू करण्यासाठी मदत करत असतात।
त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग, की ज्यामध्ये विविध ॲपच्या साहाय्याने सेवा दिल्या जातात. उदाहरणार्थ ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा इंटरनेटचा वापर करून मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री करणे हो, या सर्वांचा समावेश यामध्ये होत असतो. तसेच पुढे की विजेवरील वाहने असेल, संरक्षण, पर्यटन व खाजगी विद्यापीठे इत्यादींचाही समावेश यामध्ये होत असतो. तसेच सरकारतर्फे बघा की सेवा क्षेत्रातील वाढ द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये करण्याचा प्रयत्नही सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी विविध कार्यक्रमही हाती घेतलेले आहेत. मग पुढे आपल्याला बघा की करून पहा असा एक पॅराग्राफ दिलेला आहे की मागील जो पॅराग्राफ आहे तर त्यामध्ये सेवांचे वर्गीकरण व्यावसायिक आणि अंतिम ग्राहक सेवांमध्ये केलेल्या किंवा व्यावसायिक व अंतिम ग्राहक सेवा म्हणजे काय ते आपण बघितलं. तर या व्यावसायिक व अंतिम ग्राहक सेवांमध्ये वर्गीकरण करायचं आहे तर ते तुम्ही करून बघा. त्यानंतर पुढे सेवा क्षेत्रांचे मुख्य घटक दिलेले आहेत. आता सेवा क्षेत्राचा मुख्य घटक कोणता, तर त्यामध्ये आहे पायाभूत संरचना किंवा त्याला पायाभूत सुविधा असंही म्हटलं जातं. मग बघा की देशाच्या किंवा राज्याच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या असतात. म्हणजेच सशक्त पायाभूत सुविधा या राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाची गुरुकिल्ली समजली जाते आणि त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक गुंतवणूकदार आकर्षित होऊन स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होत असते. तसेच पुरेशा पायाभूत सुविधा या वेगवान व शाश्वत, मग आता शाश्वत या शब्दाचा अर्थ आहे टिकाऊ किंवा कायमच्या आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत गरजेच्या आहेत. म्हणजेच बघा की राज्यात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा या वेगवान, आधुनिक व शाश्वत म्हणजेच टिकाऊ स्वरूपाच्या असल्या पाहिजे की जेणेकरून राज्याचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. मग आता पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या सुविधा, त्यांचं वर्गीकरण आपल्याला पुढे दिलेलं आहे. त्यामध्ये पहिलं आहे आर्थिक पायाभूत सुविधा आणि दुसरं आहे सामाजिक पायाभूत सुविधा. आता आर्थिक पायाभूत सुविधामध्ये पुढील सुविधांचा समावेश होतो. मग त्यामध्ये पहिला आहे ऊर्जा, दुसरा आहे वाहतूक आणि तिसरा आहे संदेश वहन किंवा संपर्क साधने त्याला आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सामाजिक पायाभूत सुविधा की ज्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण या दोन सेवांचा समावेश होत असतो. मग आता आर्थिक पायाभूत सुविधा आपण सुरुवातीला बघणार आहोत की त्यामध्ये पहिला आहे ऊर्जा. आता ऊर्जा म्हणजे काय, तर ऊर्जा म्हणजे कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती किंवा क्षमता होय. मग आता ऊर्जेमध्ये कोणकोणत्या ऊर्जेचा समावेश होतो, तर त्यामध्ये जलविद्युत असेल, सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, सागरी ऊर्जा असेल किंवा गोबर गॅस इत्यादी सर्वांचा समावेश ऊर्जेमध्ये केला जातो किंवा या सर्व प्रकारातून ऊर्जा ही तयार केली जात असते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे वाहतूक किंवा वाहतुकीची साधने. आता वाहतुकीची साधनं ही प्रगत असणं आवश्यक आहे, आधुनिक असणं आवश्यक आहे, तरच आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा विकास हा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. म्हणजे शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, तर या तीनही क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची साधनं ही उपयोगी पडत असतात. मग पहिला प्रकार आहे तो वाहतुकीचा भूमार्ग. आता भूमार्गामध्ये रेल्वे आणि रस्ते या दोन उपप्रकारांचा समावेश होत असतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे जलमार्ग की जहाज वाहतुकीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर व्यापार हा केला जात असतो. त्यानंतर तिसरा मार्ग आहे हवाई मार्ग की विमानाने प्रवाशांबरोबरच मालाचीही वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात असते. त्यानंतर आहे संदेशवहन किंवा संपर्क साधने. आता यामध्ये बघा की मग पोस्ट व तार सेवा, टेलिफोन, रेडिओ, दूरदर्शन तसेच वर्तमानपत्रे व इंटरनेट इत्यादींचा समावेश होत असतो. मग आता संपर्क साधने की आपण एकमेकांना सहजपणे संपर्क साधू शकतो किंवा लिहिलेल्या किंवा बोललेल्या संदेशाची देवाणघेवाण आपण करू शकतो आणि व्यापार व्यवसायामध्ये ही संपर्क साधनेसुद्धा महत्त्वाची ठरत असतात आणि त्यामुळे राज्याच्या विकासासाठी
आर्थिक पायाभूत सुविधा या अत्यंत उपयोगी ठरत असतात. त्यानंतर पुढचं सामाजिक पायाभूत सुविधा आपण नंतर बघणार आहोत. त्या अगोदर आपण आर्थिक पायाभूत सुविधा जो पहिला प्रकार आहे तो बघू. मग आर्थिक पायाभूत सुविधा, मग आता या आर्थिक पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण करणं सोयीचं होते. मग आता बघा, आर्थिक पायाभूत सुविधा किंवा ऊर्जा, वाहतूक आणि संदेशवहन या जर सोयी आधुनिक पद्धतीच्या उपलब्ध असतील तर त्यामुळे वस्तू व सेवांचं उत्पादन करण्यास किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते. त्यानंतर त्या उत्पादित वस्तू वितरण किंवा वाटप करण्यासही सोयीचं ठरत असतं. त्यानंतर पुढे बघा, आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय दिलेले आहेत. म्हणजेच आर्थिक पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा यासाठी सरकारने सुद्धा बघा काही उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं आहे वीज निर्मितीची क्षमता वाढवणे. आता सरकारने शहरी भागाबरोबरच बघा की ग्रामीण भागापर्यंतही वीज मोठ्या प्रमाणावर पोहोचवलेली आहे किंवा विजेच्या सुविधा आज पोहोचवलेल्या आहे. कारण शेती क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो किंवा सेवा क्षेत्र या तीनही क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर विजेची गरज असते. तसेच आपण बघतो की ग्रामीण भागात शेतीची अनेक कामे विजेच्या साहाय्याने केली जातात आणि त्यामुळे अशा वीज निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न हे केलेले आहे. त्यानंतर दुसरी उपाययोजना आहे की ग्रामीण भागात विद्युतीकरणाबरोबरच आताच आपण बघितली ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आज वीज पोहोचलेली आहेत की ग्रामीण भागात विद्युतीकरणाबरोबरच नेटवर्क सुधारणा की आपण संपर्क साधने म्हणतो, परंतु नेटवर्क नसेल तर त्या संपर्क साधनांचा काहीही उपयोग होत नाही आणि त्यामुळे नेटवर्क सुधारणा होणंही तितकंच गरजेचं आहे. तसेच ऊर्जा संवर्धनासाठी सुद्धा विविध कार्यक्रम सरकारने योजलेले आहेत. त्यानंतर पुढची उपाययोजना आहे राज्यातील ग्राहकांना सुधारित LPG गॅस योजनांचा थेट लाभही देण्यात आलेला आहे. आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये कमीत कमी दरामध्ये गॅस किंवा LPG गॅस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि त्यावरील जी सबसिडी आहे तर ती थेट ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची उपाययोजना आहे की राज्यात रस्ता विकास योजनेची 2001 ते 2021 अंमलबजावणी झालेली असून 3.3 लाख किलोमीटरचे रस्ते विकसित करणे हे या योजनेचे लक्ष्य आहे. बघा की आज आपण बघतो की नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांची निर्मिती केली जात आहे, पुलांची निर्मिती केली जात आहे आणि या सर्वांचा फायदा हा तीनही क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होईल किंवा कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त अंतर हे या चांगल्या रस्त्यांमुळे कापू शकतो. त्यानंतर पुढची उपाययोजना आहे मुंबई नागपूर येथे मेट्रो रेल्वे सुरू झालेली आहे. म्हणजेच या मेट्रो रेल्वेमुळे म्हणजे अंतर्गत भागामध्ये ही रेल्वे चालू झालेली आहे शहराच्या अंतर्गत भागात आणि त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यास मोठ्या प्रमाणावर मदतही होईल. त्यानंतर आहे की बंदरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुरू करण्यात आले व या धोरणाअंतर्गत केंद्र शासनाच्या सागरमाला कार्यक्रमालाही प्रोत्साहन देण्यात आले. मग आता बंदर विकास धोरण की ज्या बंदरावर मोठ्या प्रमाणावर जहाज थांबतात आणि या जहाजांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर व्यापार हा केला जात असतो. मग हा सागरमाला कार्यक्रम म्हणजे काय तर देशातील बंदरांच्या विकासाला चालना मिळण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आखलेला आहे. तसेच आयात निर्यातीचा खर्च कमी करणे व कमीत कमी पायाभूत गुंतवणूक करून देशांतर्गत व्यापारास चालना देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य दृष्टिकोन आहे किंवा मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर शेवटची उपाययोजना की 30 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांनी
किंवा ग्राहकांची संख्या ही 5.45 कोटी इतकी असून हे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. म्हणजे बघा, नोंदणीकृत की ज्या ग्राहकांनी नोंदणी केलेली आहे किंवा नोंदणी करून ते इंटरनेटचा वापर करतात. म्हणजेच बघा की मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये इंटरनेट धारकांची संख्या वाढलेली आहे. इंटरनेट मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. उद्योग, व्यवसाय किंवा शेती, सेवा क्षेत्र या तीनही क्षेत्रांमध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे असलेले तिसरे क्षेत्र बघितले. त्यात आपण आर्थिक पायाभूत सुविधा व त्यावरील उपाययोजना बघितल्या. पुढच्या तासाला आपण सामाजिक पायाभूत संरचना बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.